थांबा मी सांगतो. आम्ही गेले 6 महिने झालं या प्रशासनाला आमच्या विविध मागण्याबाबत कळवतो, परंतु हे प्रशासन कसलीही दखल घेत नाही. आमच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या की बाबा ह्या राज्यातल्या सर्व नगरपालिका, धाराशिव आपली एकमेव नगरपालिका अशी आहे की या नगरपालिकेला पेन्शन विक्री कर्मचाऱ्याला दिली जात नाही. आता पूर्ण राज्याला एक नाही आणि आपली ही एकच अशी नगरपालिका आहे की आम्हाला वेगळा नाही काय, हे तर आम्हाला काय समजणं गेले. आम्ही वारंवार सांगितले की बाबा आम्हाला ती पेन्शन विक्री लागू करा, परंतु ते त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाहीत. दुसरी गोष्ट की मेडिकल प्रतिपूर्ती, आज आमचे बरेच कर्मचारी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. आम्ही त्यांना म्हणलं की बाबा मेडिकलची बिलं सर्व कर्मचाऱ्यांना द्या, तर हे काय करतात, ते आमचे जे संवर्गाचे जे कर्मचारी आहेत त्यांना मग ते कितीही मेडिकलचं बिल असो, 4 लाख असो, 5 लाख असो, ते सर्व त्यांना ते देतात. व आम्हाला जर काही पैसे द्या म्हणलं की ते 1 लाख देतो, 50,000 देतो, असं यांची काहीतरी चालढकल चालू आहे. पण तेही पैसे ते काय द्यायचे काय त्यांची काही तयारी नाही. आमचं म्हणणं आहे की बाबा शासन निर्णयाप्रमाणे जे सर्व कर्मचाऱ्याला लाभ देणे अपेक्षित आहे ते सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी लाभ द्यावे व आमच्या संवर्ग कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यावर भेदभाव न करू नये असं हे आमची माफक इच्छा आहे. दुसरं एक की आम्हाला शासन काय करतो, दर महिन्याला 3-3.25 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला आम्हाला वेतनासाठी सहाय्यक अनुदान देते. ते सहाय्यक अनुदान कशासाठी देते की बाबा ह्या कर्मचाऱ्याचे जे काही पैसे आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे, पेन्शनर कर्मचाऱ्याचे पैसे द्यावे, तसंच इतर जे बाकीचे त्यांचे काय हक्क असतील, समजा कोणाचे रजाचे पैसे असतील, कोणाचे ते ग्रॅच्युटी असेल किंवा काही कर्मचाऱ्याचं काही वेतनाचे फरकाची रक्कम असेल, ती फरकाची रक्कम देणे याकरता ते पैसे येतात. परंतु यांनी कायच केलं, फक्त त्यातून पगारी करतात आणि बाकीचं जे आहे कधी तर 5-6 महिन्यातून लयच लोक जर वरडायला लागले तरी 5-50 हजार रुपये आपल्या त्यांना भीक दिल्यासारखे देतात आणि त्याच्यानंतर 5-6 महिने पुन्हा त्या पैशाचं काही नाव काढत नाही. ज्यावेळेस पुन्हा जास्त काला उठेल त्यावेळेस 5-50 हजार रुपये त्यांचे आपल्याला टेक होतात हातावर, झाला विषय मिटला. असंच सगळं चालू आहे. आणि जे उर्वरित राहिलेले जे पैसे आहेत 1.5 कोटी रुपये, तर ते पैसे त्यांनी करतात काय यासाठी आम्ही त्यांना कितीतरी वेळेस, आज वर्ष झालं आम्ही रोज पाठपुरावा करतो, त्यांनी एकही ओळीचं आम्हाला त्याचं उत्तर दिलेलं नाही. इतक्या दिवस आम्ही आंदोलन केले, त्या आंदोलनाची त्यांनी कसली दखल घेतली नाही, एका वेळेस सुद्धा उत्तर दिलेलं नाही. जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांना 2 वेळेस हे केलं, रिमाइंडर पाठवले की बाबा यांचं जे काय आहे त्या मागण्याचा तुम्ही विचार करून काय आहे त्यांच्या मागण्या हे करा म्हणून. परंतु त्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवते, त्यांची कसल्याही प्रकारची दखल घ्यायची त्यांची तयारी नाही. अशा प्रकारे हे संवर्गाचे जे कर्मचारी आहेत ते 5-7 कर्मचारी आहेत, ते संगनमतानं सर्व कारभार चालवतात आणि बाकीचे जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय करतात. मग ते कर्मचारी मरा, तुम्ही जागा, नंतर तिकडे काय करायचं तुमचे, तुम्ही तिकडे ते हे करा. त्यांना काय प्रशासनाला यांच्याबद्दल काय देणं घेणं राहिलेलं नाही. त्यांना फक्त आपलं बघतंय, आपलं चालतंय, चलू द्या. आज 15 दिवस झालं तुम्हाला सांगतो मी, ते याचे पैसे आलेले आहेत, आमच्या 7व्या वेतनाचे पैसे आलेले आहेत, परत त्या ह्याचं आपलं पगारीचं अनुदान आलेलं आहे. परंतु आज 10-12 दिवस झालं तरीसुद्धा त्यांचे ते पैसे द्यायची कर्मचाऱ्याची तयारी नाही. आता कशामुळे देत नाहीत, तर ते फक्त चालढकल करतो. तो म्हणतो त्याची सही राहिली, ती म्हणते त्याची सही राहिली, ती म्हणतं ही राहिलं, ती म्हणते ती राहिलं. या सर्व यांच्या गोंधळामुळे हे कर्मचारी आमच्यावर आज उपासमारीची वेळ यायला लागली. सर्व कर्मचारी आज आमचे कर्जबाजारी झालेले आहेत. आता यातील बरेच कर्मचारी तर अक्षरशः पैसे नाहीत म्हणून औषधोपचाराअभावी त्यांचं निधन झालेलं आहे, तरी यांचे डोळे उघडायला तयार नाही. कारण यांना काय त्यांच्याशी काय देणं घेण्याचं राहिलेलं आहे. त्यांना काय वाटतं की कोण काही करत नाहीत, काय नाही, आपलं मनमानी आपलं हे चालू आहे त्यांचं. आता या आंदोलनात जर ह्यांनी जर अजून जर काही दखल घेतलं तर आम्ही 8 दिवसानंतर याच्यापेक्षाही पुढचं आक्रमक पाऊल टाकून सर्व कर्मचारी आम्ही साखळी उपोषणासाठी बसणार आहोत. व जोपर्यंत संबंधितावर कारवाई करत नाही तो आमचा लेखापाल जो आहे, सर्व हे आमच्या सर्व हे आंदोलना कारणीभूत तो लेखापाल आहे. लेखापालनं पैसे
ही कर्मचाऱ्याचे देणं हे त्याच्याकडून अपेक्षित होतं, परंतु तो शासनाला खोटे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतो की सर्व पैशाचे दर म्हणाले ते सर्व पैसे आम्ही कर्मचाऱ्याला दिलेले आहेत. तसं त्यानं करत नाही. आम्ही म्हणलं बाबा ते उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला दिलेले किंवा आमच्या ह्याचा हिशोब दे, तो हिशोब दाखवायला तयार नाही, ते द्यायला तयार नाही. त्याला गेलं आता आज आंदोलन, आज त्याची रजा नाही ना काही नाही, तो कुठं जाऊन काय बसलाय काय झालं त्याच त्यालाच माहिती. शो मॅडमची आम्हाला भेटायची चर्चा करायची त्यांची तयारीच नाही तर काय करणार. आता आम्ही किती 29 तारखेला हे केलेलं आहे. 29 तारखेपासून त्यांना एक दिवसही वाटलं नाही की ह्या कर्मचाऱ्याला काय वय भेटावं. कलेक्टरचं मान्य जिल्हाधिकारी 3 तारखेला पत्र आलेलं आहे, तरी त्यांनी त्याची काही दखल घेतलेली नाही किंवा काही नाही. ठीक आहे, राहू द्या, नाही ना आम्ही बघू त्यांच्या ते त्यांना काय करायचं करतील ते. हां, हे काय हे फक्त 4-5 टाळके बसलेले आहेत, हे त्यांच्यावर चालते ते, आणि बाकीचे कर्मचारी म्हणायला तयार नाहीत. दुसरं कसं आहे, इथं ह्या नगरपालिकेवर गेलं 2-3 वर्ष झालं प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत. त्याच्यामुळे इथं सगळा सैराट कारभार चालू आहे. सगळं मनमानी हे करतात, काही त्यांना काही गरज राहिलेली नाही कोणाची काय. फक्त आमची मागणी आहे की बाबा शासनाने याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावं, आणि आमच्या जे काय अनुदान येतं ह्या अनुदानात यांनी भ्रष्टाचार केला असा आम्हाला दाट संशय आहे. मग तो ठीक आहे, मग आम्हाला म्हणून तर आम्ही ते नाव ठेवलेलं आहे की बाब दाखवण्याचा साथ घाल म्हणून. जर नसेल भ्रष्टाचार केला तर आम्हाला दाखवा की बाबा ठीक आहे नाही भ्रष्टाचार केला, तुम्हाला सगळे पैसे आम्ही दिलेत, हे आमची माफक इच्छा आहे. पण ते त्यांची काय ते हे करायची त्यांची तयारी नाही. आमच्या जी 7 रास्त मागण्या आहेत, मी संभाजीराजे निंबाळकर, नगर परिषद कर्मचाऱ्याच्या जे काय 7 रास्त मागण्या आहेत त्यापैकी 7व्या आयोगाचा हप्ता त्यांनी त्वरित द्यावा आणि वैद्यकीय बिलाची पूर्तता करावी. काही कर्मचारी आजारी आहेत, त्यांना कॅन्सरसारखा आजार असल्यामुळे त्यांचे बिलाची पूर्तता करावी. आणि सेवानिवृत्त जे कर्मचारी झाले त्यांना आतापर्यंत काहीच म्हणजे रिटायर झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जे लाभ द्यायचे ते बऱ्याचशा कर्मचाऱ्याला काहीच लाभ मिळाला. त्याच्यामुळं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. उद्ध्वस्त तर त्या ह्याच्यात तर झालेच, परंतु दुसरं एक मागणी असे की सेवानिवृत्तीनंतर पेन्शन विक्री जी आहे ती राज्यातील सर्व नगरपालिकेला आहे. तर त्यांनी धाराशिव नगर परिषदमध्ये पण ते बंद जी केलेली आहे ठराव घेऊन चालू करावी. म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन विक्रीतून त्या कर्मचाऱ्यांना मुलाबाळासाठी काय तर थोडं त्या पेन्शन विक्रीच्या पैशातून करता येतील, नाहीतर त्यांचे कुटुंब विस्कळीत होईल. आता अडचणी तीच आहेत की आमचे जी पैसे आहेत त्याची त्यांनी 7व्या आयोगाच्या बिलाची पूर्तता करावी. कर्मचाऱ्याचे देयक आहे ते द्यावे आणि सुरळीत चालावं. आमची एक प्रशासनाला आणि मुख्याधिकारी साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की हा जे सम चालला आहे 1 दिवसाची रजा देऊन चालला आहे, आणि परत जर अत्यावश्यक सेवा बंद झाल्या तर शहराला वेळीस धरण्याचं ही होईल. तर आम्हाला काय शहराला वेळीस धरायचं नाही. तिची काय मागणी आहेत आमच्या अध्यक्ष सचिव यांनी जी दिली आहेत तर त्या मागण्याची त्यांना आमची कळकळीची विनंती की पूर्तता करावी आणि आमच्याकडं सहानुभूतीपूर्वक विचार करावा, जेणेकरून शहराच्या अत्यावश्यक सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा ही जर ती मागण्या मान्य नाही झाल्या ना असं जर बंद वगैरे झालं तर शहराला त्याचा विपरीत परिणाम शहराला जबाबदार. आता मी लवकर केलं तर कर्मचारी खुश राहतील, शहर बी चांगलं राहील, ती प्रशासनच जबाबदार म्हणावं. तर त्यांना विनंती आमची की त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ह्या मागण्या ज्या आहेत ते चर्चेद्वारे पटकन सोडवून आपलं संप मिटवून घ्यावा. असे नाही झाल्या तर पुढे त्यांनी पत्रच दिलंय ना संघटनेनं की त्याच्यानंतर पण परत सम चालू राहील, धरणं आंदोलन चालू राहील. एवढंही करण्यात शहरवासी बी येऊन अत्यावश्यक व्हावी, चालू राहाव्या आणि मागण्या मान्य व्हाव्या, एवढीच विनंती कर्मचारी.